व्हेरी मच एक्साइटेड कारण की पहिल्यांदा मी गोवामध्ये येऊन फिल्म फेस्टिवल अटेंड करतोय। इतके वर्ष झाले दरवर्षी एक फिल्म फेस्टिवल असतो, पण तो मला आजपर्यंत कधी अटेंड करायला मिळाला नाही, कारण की देवाच्या कृपेने म्हणा काहीतरी कामात बिझी असतो, पण यावेळेला वेळात वेळ काढून मला इथे यायला मिळालं आहे। आणि माझी एक फिल्म स्क्रीन होते जिचं नाव आहे आसामी आशिमी, आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांनी ही फिल्म पाहावी, कारण की आसामी आशिमी तर तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे आहात, तू कशी आहेस, मी कसा आहे, तर आसामी आशिमी तर आसामी तुम्ही कसे आहात हे फिल्ममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। कारण की प्रत्येकजण आपल्या फिल्ममध्ये प्रत्येकजण आपल्याला त्या फिल्ममध्ये स्वतःला रिलेट करेल, आणि एक वेगळी गंमत जम्मत आहे। अमोल शेडगे आमचे डिरेक्टर आहेत फिल्मचे, अजिंक्य देव, मी आणि आमची सहकलाकार, म्हणजे लव्ह ट्रायंगल आहे ॲक्च्युली, सांगायला नाही पाहिजे पण मी सांगितलं तुम्हाला। तर तेजस्वी प्रधान, एक छानशी गोड लव्ह स्टोरी आहे आणि त्याची मजा वेगळी आहे, आणि ती फिल्म इथे स्क्रीनिंग होते गोव्यामध्ये, हे माझं भाग्य आहे। आणि आय एम व्हेरी मच एक्सायटेड। तुम्हाला लक्षात आलंच असेल मला पाहून की किती एक्सायटेड आहे मी। एकाच छताखाली इतक्या छान छान फिल्म्स पाहायला मिळणं हे खरंच नशीब लागतं, आणि आम्ही कलाकारांना कित्येकदा मी कामात बिझी असतो, तेव्हा कामात बिझी असताना या बाकीच्या फिल्म्स पाहायला मिळत नाही, कित्येकदा स्वतःची फिल्म पाहायला मिळत नाही। तर इथे त्या चांगल्या चांगल्या फिल्म पुन्हा एकदा रिलीज झाल्यानंतर आज या एका छताखाली या चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळतात। आय एम व्हेरी लकी। आणि एकूणच या चित्रपट महोत्सवाचा जो इनिशिएटिव्ह आहे गोव्यात सुरू आहे, यंदाचं 14वं वर्ष आहे, आणि 14 वर्ष पूर्ण करणं इज नॉट अ स्मॉल थिंग, नॉट अ जोक, कारण की 14 वर्ष म्हणजे याच्या मागे प्रत्येक वर्षी केवढी मेहनत असते। आज माझी पहिली वेळ आहे, आज मी पहिल्यांदा येतोय, आणि याच्यामध्ये जी काय प्रिपरेशन आहे, म्हणजे आदल्या दिवसापासून किंवा 2 दिवस आधीपासून सगळ्यांना इथे अरेंज करणं, मोठमोठे सगळे दिग्गज कलाकारांना एका ठिकाणी एका छताखाली, इतक्या मोठमोठ्या पत्रकारांना एकत्र सगळ्यांना मॅनेज करणं फार डिफिकल्ट आहे। आणि खरंच कौतुक आहे की तुम्ही लोकांनी पण फार सपोर्ट करताय, आणि ही जी काय इव्हेंट आहे ती लोकांपर्यंत फक्त तुमच्या आणि तुमच्यामुळे पोहोचते, आणि आत्तापर्यंत दरवर्षीप्रमाणे तुम्ही हे लोकांपर्यंत पोहोचवत आहे, आजपर्यंत पोहोचत आलात, त्यामुळे तुमचे पण खूप खूप धन्यवाद। आणि या फिल्म्स म्हणजे आज परत अवेलेबल होत आहेत लोकांना, तर हा फिल्म फेस्टिवल आहे, तर गोव्यातल्या लोकांनी याचा फायदा घ्यावा, आणि एका छताखाली येऊन 1-2 दिवस का असेल ना सुट्टीचे काढून सगळ्या फिल्म्स पाहायचा आनंद घ्यावा। कारण की मला आठवत नाही की मी लाईनीत 2 फिल्म कधी पाहिल्यात, पण इथे आज म्हणजे असं आहे की यार मी कुठली फिल्म कधी पाहू, या थिएटरमध्ये जाऊन पाहू का त्या थिएटरमध्ये जाऊन पाहू, स्क्रीन 1ला आहे, 2ला आहे, 3ला आहे, सगळीकडे। पण आय हॅव गो टू मेक अ पॉईंट की मी आज दिवसभरात कमीत कमी 3 सिनेमा तरी पाहणार आहे। त्यामुळे या गोष्टीचा आनंद घ्या आणि याचा लाभ घ्या थिएटरमध्ये। इथे खास करून गोवेकरांना माझं आव्हान आहे की इथे या आणि या फिल्मचा मजा घ्या।